हार्दिक स्वागत। परतूर नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा जेव्हापासून फडकला, नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा विराजमान झालेला आहे आणि त्यांचा विकास कामांचा धडाका सुरू आहे। आजचा जो हा कार्यक्रम होता या संदर्भात काय सांगाल आणि काय इथे घडणार होतं? आजचा हा कार्यक्रम असा आहे की आमचे जे लोकप्रिय आमदार आहेत माननीय बबनराव लोणीकर साहेब व आमची जी नगरपालिकेची टीम आहे सगळी, त्या माध्यमातून हा रस्ता म्हणजे मुख्य रस्ता होता आणि या रस्त्यावर दैनंदिन विद्यार्थी रातचं बेरातचं खेड्यापाड्यातून शिक्षण घेण्यासाठी कॉलेज येणारे विद्यार्थी अत्यंत दुर्दैवी हाल होते। पण आमच्या सर्व टीमनं या रोडची मागणी केली आणि भूमी या रोडसाठी कोर्ट ते कॉलेज 30 लाख रुपये दिले आणि हा रोड करून घेतला। आणि सगळे परतूर भागात जिथं जिथं रोडची व्यवस्था नव्हती, जिथं जिथं मुख्य रस्ते परतूरमध्ये येणारे नव्हते, टेलिफोन ऑफिस असेल, पेट्रोल पंप असेल, तो रस्ता करून घेतला, हा कॉलेजचा रस्ता करून घेतला। आणि आमचे जे नवीन नगराध्यक्ष आले त्यांचा अति म्हणजे निवडून आल्यापासून अति उत्साहाने ते प्रत्येक वार्डातून 1 पर्वापासून परतूर शहराची स्वच्छता करायला लागले। 1 पासून तर 11 वार्डापर्यंत आम्ही पूर्ण वार्डाची स्वच्छता करणार। आतापर्यंत मच्छरच्या फवारण्या झाल्या नाही, त्या फवारण्या करून घेणार आणि परतूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची ताकद आमच्या अध्यक्षामध्ये आहे। आणि आमचे जे राहुल भाई आहेत त्यांचं फार मोठं योगदान आहे या साहेबाचं आणि या परतूरचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। आणि आता येणाऱ्या काळात जे परतूर आहे ते बारामतीसारखं दिसलं पाहिजे ही आमच्या नेत्याचे स्वप्न आहे। म्हणून आम्ही त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी आमची जे सगळं टीम आहे नगर परिषदची, आमचे नगरसेवक आलेले निवडून आणि आम्ही सोबत आहोत आणि आम्ही असंच आमच्या आमदार साहेबाचं काम चालू राहील ही मी ग्वाही देतो। माननीय विद्यमान आमदार लोणीकर साहेब तसेच आमचे प्रदेश सचिव भारतीय जनता पार्टीचे राहुल भाई लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा विकास आराखडा त्यांनी करायचा सगळ्या नगरसेवकांना सांगितलेला आहे आणि त्यांचं याच्यात खूप काही पाठपुरावा आहे। प्रत्येक मिटिंगमध्ये ज्यावेळेस पदग्रहण सोहळा झाला त्याच्या अगोदर ज्या आमच्या म्हणजे आपल्या पक्षाच्या मिटिंग झाल्या त्यावेळेस त्यांनी ज्या पदग्रहणच्या टायमाला काय करायचं आहे आणि काय संकल्पना आपल्या परतूर शहरात घ्यायची आहे, ज्यावेळेस प्रचारादरम्यान त्यांनी ज्या ज्या प्रभागामध्ये जाऊन लोकांना जे शब्द दिले होते तो सगळ्यात मोठा सगळ्या जवळपास म्हणजे प्रभाग क्रमांक 1 पासून ते 11 पर्यंत सगळ्या जनतेचा हाच रोष होता की स्वच्छतेचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे। आणि राहिला रोडचा विषय, सिमेंट काँक्रीट रोड हा सगळ्या परतूरच्या तालुक्यातल्या लोकांना माहीत झालेले की नामदार लोणीकर साहेबांच्या नंतर मंत्रिपद असताना सुद्धा त्याच्यानंतर सुद्धा आपल्या परतूर तालुक्यात इतके काँक्रीटचे रोड झाले की मला वाटतं की कुठल्याच जिल्ह्यात कुठल्या आपल्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात झालेलं नाही। त्या प्रकारचा विकास तर ऑलरेडी चालूच होता आणि त्यानंतर परतूर नगरपालिकेने ज्यानंतर परतूर नगरपालिका चालू झाली त्यानंतर जनतेने ज्या पद्धतीने 40 वर्षानंतर ती नगर परिषद भाजपच्या ताब्यात दिली, त्यानंतर भैयांचा आणि लोणीकर साहेबांचा सुद्धा हा जनतेचा विश्वास त्यांना कसं कायम करत आहे। ज्या गोष्टी परतूर शहरात नाही आहे त्या प्रकारचा समजा गार्डन असेल, हा स्वच्छतेचा मुद्दा आहेच, ते 100% पूर्णच होणार। ते 15 कार्यक्रम मागं 3 दिवस अगोदर सुरू झाला, ते पूर्ण यशस्वी पार पडणारासाठी सगळे नगरसेवक नगराध्यक्ष आम्ही सोबत त्या प्रभागामध्ये आतापर्यंत कोणी पाहिलं नाही। 15 झाल्यानंतर ज्यावेळेस स्वच्छता चालू होती त्यावेळेस कोणताही नगरसेवक राहत नाही, पण राहुल भाई प्रत्येक वेळेस त्यांना मार्गदर्शन करून प्रत्येक वेळेस फोन करून विचारपूस करतात आज काय झालं आणि तिथं नगरसेवकाची सगळी टीम तिथं हजर राहते, अध्यक्ष सुद्धा तिथं राहतात, सगळे कार्यकर्ते तिथं सुद्धा सोबत उपस्थित राहतात आणि त्यामुळे जनतेचा कौल हा 100% खूप चांगला यायला आहे। आणि लोकांनी ज्या प्रकारचे विश्वास देऊन भाजपच्या ताब्यात ही नगरपालिका दिली त्यानंतर लोकांना त्या प्रकारची ती सगळी सुविधा ही आम्हाला देण्याचं ठरवण्यात आले आणि त्यामुळं लोणीकर साहेब असतील आणि राहुल भाई लोणीकर साहेब असतील यांनी आम्हाला ज्या प्रकारचं सांगितलेलं आहे की प्रत्येक वार्डातली पाहणी करून आपल्याला काय काय विकास कामं करायची त्याचा आराखडा करा आणि पुढील ह्या 2-3 वर्षात म्हणा किंवा 1 वर्षभरात या सगळ्या कामाचं उद्घाटन सुद्धा त्याचं होणार आहे। भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये परतूर शहराच्या नागरिकांनी जेव्हा नगरपालिका दिली, आमच्या प्रियंकाताई राक्षी ह्या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या तेव्हापासून आम्ही आपल्या लाडक्या आमदार बबनरावजी लोणीकर साहेब आणि आपले नेते युवा नेते राहुल भैया लोणीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली परतूर शहरामध्ये आपण विकासाचा धंदावा रोडच्या माध्यमातून, नाल्याच्या माध्यमातून आणि इतर काही गोष्टी आहेत, गार्डन जसं की गार्डन करण्याचा त्यांनी संकल्प केला, या गोष्टीच्या माध्यमातून आम्ही परतूरच्या सेवेसाठी पुढे आलेलो आहोत। त्याचा भाग म्हणून वार्ड क्रमांक 8मध्ये ज्या ठिकाणी आमचे मोठे बंधू डॉक्टर सातोपरे निवडून आलेले आहेत त्यांच्या वार्डामध्ये हा रस्ता म्हणजे निवडून आल्याच्या नंतर आम्ही फक्त भैया आणि भाऊला सांगितलं की बाबा ह्या
रोडवर सिनियर कॉलेज आहे, या रोडची हे रोड खराब असल्यामुळे तिथं लोकांना जाण्या येण्यासाठी त्रास होत आहे. तर त्यांनी तात्काळ 30 लाख रुपये देऊन हा रोड लगेच मार्गी लावला आणि रोड सुरू. पण आज आपण नगराध्यक्ष राक्षे साहेब यांच्या हातातून याचं लोकार्पण सुद्धा केलेलं आहे. म्हणजे बघा तुम्ही की भाऊनं दिलेला शब्द हे त्यांनी लगेच तात्काळ पाळलेला असून त्यांनी ही विकासाची घोडदौड लगेच सुरू केलेली आहे. म्हणजे आमचा नेता कसा आहे तर तो फक्त बोलत नाही तर ते काम करून दाखवतो. आणि भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ते परतूर शहराची टीम ही त्यांच्यासोबत प्रयत्न करत आहे किंवा परतूरचा विकास कोणत्या पद्धतीने करता येईल त्याबद्दल आम्ही कटिबद्ध आहोत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून. आणि स्वच्छतेचा जो प्रश्न आहे लवकरच आम्ही घंटागाडी ही दुरुस्तीला टाकलेली आहे आणि भैयासाहेबांनी 3-4 गाड्या ह्या DPC मधून मंजूर करण्यासाठी पाठवलेल्या आहेत. लवकरच परतूरच्या सेवेमध्ये आणखी 4 गाडीची भर होईल आणि जी लोकांची वाताहत होत आहे ती लवकरच कमी होऊन जाईल आणि परतूर शहर हे बारामतीपेक्षा पण चांगलं स्वच्छ आणि सुंदर दिसलं 100% दिसत. यात काही शंका नाही. परतूरचे जे शहराध्यक्ष आहेत त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे, आश्वस्त केलेलं आहे की परतूरमध्ये दैनंदिन परतूरच्या विकास कामामध्ये भर पडणार आहे. नगराध्यक्ष शहाजी राक्षे आपल्यासोबत आहेत. साहेब काय सांगायचं त्याची काही विकासाची परिस्थिती, रोज दैनंदिन जो काही विकास कामाचा या ठिकाणी आराखडा आखला जातो त्या संदर्भात काय सांगा? मला 5 कोटीचे आराखडा करायला सांगितलं. शहरामध्ये एक बी रोड राहणार नाही. गार्डनचं बी भावनी प्रस्ताव ते बी मार्गी लावणार सुंदर शहर आणि सुंदर असं दिसणार आहे की तुम्हाला परतूर पहिलं काय होतं आणि आत्ताचं काय आहे आमच्या काळात. तर 5 वर्षात परतूरचा चेहरा मोहरा गटनेते नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आमचे नेते आमच्यासोबत प्रचाराला होते. माननीय लोणीकर साहेब होते, राहुल भैया होते. त्यांनी राक्षेभोवती उमेदवारी जाहीर केली आणि प्रचारादरम्यान फिरताना प्रभाग क्रमांक 8 असो किंवा परतूर शहरातील सर्वच प्रभाग असो बऱ्याच ठिकाणी काही आश्वासनं दिले गेले होते. ते आश्वासनं पूर्ण करण्याचं काम आता सध्या आम्ही प्रतिनिधी करत आहोत. आज या LBS कॉलेज ते कोर्टापर्यंत हा रस्त्याच्या लोकार्पणानिमित्त आम्ही सर्व टीममध्ये आहोत. स्वच्छता असो किंवा रस्त्याचा प्रश्न असो, परतूर शहरात कोणताही प्रश्न ह्या 5 वर्षाच्या कार्यकाळात प्रलंबित राहणार नाही. परतूर शहर ह्या 5 वर्षामध्ये एक वेगळं दिसेल आणि जनतेनं जे आता बदल केलेला आहे सत्तेमध्ये हा बदल आता वारंवार तुम्हाला म्हणजे दिसून येईल की बाबा पुढच्या वेळेस बी जनता आम्हाला हे करेल. आता म्हणजे नगराध्यक्ष निवडून द्यायला भरपूर जिल्हा आणि त्या ज्या अपेक्षा होत्या लोकांच्या जसंच पदभार घेतला कार्यकाळ सुरू झाला की विकास कामं हे परतूर शहराची जनता सगळीकडे पाहत आहे. एकाच प्रभागात विकास चालू आहे असं काही नाही. इंदिरानगर ते प्रभाग क्रमांक 8 पर्यंत हा पूर्ण विकास होणार आहे, पूर्ण स्वच्छता होणार आहे. नवीन काहीतरी पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे. शहरात ज्या सुविधा नाही आहेत त्या सुविधा बी आम्ही लवकरात लवकर या मार्चच्या अगोदर जनतेच्या हे करणार आहोत.